हा ठाऊक आहे मला, म्हणूनच तुला अडवलं मी. महत्वाचं बोलायचंय. बरं बोला, काय काम आहे? ते आश्रम करताना खजिनदार पदाची जबाबदारी तू माझ्या अंगावर टाकली होती. हो. हो काय हो, त्याचा काय उपयोग आहे आता? अरे आश्रमात येणाऱ्या दानामध्ये जे काही पैसा अडका असेल, दागदागिने असेल, हा सगळा व्यवहार ती काल परवा आलेली डिंपल बघतीये. ती कशी काय परस्पर हात लावू शकते? आप्पा, मला एक सांगा, आपण भंडारा ठेवला होता गावामध्ये, तेव्हा काय घडलं? सगळी जबाबदारी तुमच्यावरच दिली होती मी. मग तुमच्या कंजूशीपणामुळे माझ्या भक्तांना उपाशी घरी जाण्याची वेळ आली होती. अहो, देवाचा पैसा देवाच्या कार्यात उपयोगी नाही आला तर काय उपयोग आहे त्याचा? तुम्हीच सांगा, कशी जबाबदारी सोपवायची तुमच्यावर? मग याच्यात माझी काय चूक आहे? अरे गावातली लोक ना आदर्शी आहेत. फुकटचं मिळत असेल ना तर 4-4, 5-5 वेळा प्रकट होत्यात. मग काय अंदाज चुकणार नाही वय? अरे गावातली एक बी लगीन असं झालेलं नाहीये की त्याला अन्न पुरले म्हणून, या आदर्शी लोकांमुळं. आप्पा, भक्तांना कसं सांगणार जेवू नका म्हणून? म्हणजे स्वतःच्या बाबावर तुझा विश्वास नाही? मी असं म्हटलंय का आप्पा? बरं ठीक आहे, तुम्हाला जबाबदारी पाहिजे ना, मला थोडासा वेळ द्या, मी करतो काहीतरी विचार. घे वेळ घे, पण माझी लाकडं मशनात जाण्याच्या आधी मला सांग म्हणजे झालं. आप्पा काय बोलताय तुम्ही? असं काही बोलू नका. आहे मी. आबू थोडी जाणू दे ना बाबा. नाही नाही, थोडी नाही, तुझी संपवली तू. अरे बाबा, माझी दे रे. नाही रे, नाही रे, अरे बाबा दे. नाही रे, नाही रे, नाही, तुला दारू नाही रे माझी. अरे रंग सांडलास. ए, तू सांडलास बाबा. अरे तुझा धक्का लागला, तुझ्या हातात बादली. आबू हा बाबा, कोणाचा टप्पा आहे? ए ए ए बाबू. बाबा आले. बोला, देव माणसाचा, देव माणसाचा. सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. आता आपण सगळे बाबांच्या आरतीला सुरुवात करूया. बोला, देव माणसाचा, देव माणसाचा. ए विकास, जरा असा पॅक मजबूत लावते हा, निघला नाही पाहिजे. काय रे लकी, व्यवस्थित शिकव जरा. नमस्कार. नमस्कार. अरे व्हिडिओ करताय ना रे, व्हिडिओ मध्ये नमस्कार केलाय प्रेक्षकांना. नमस्कार, मी झुंजार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबांचा विशेष भारी. आज मी तुम्हाला घेऊन आलोय आश्रमामध्ये एक विशेष गोष्ट दाखवण्यासाठी. या हा पहा सूचना फलक. या ठिकाणी एक महत्वाची सूचना आश्रमासाठी दिलेली आहे. आश्रमामध्ये कॅमेरा, धारदार वस्तू, ज्वलनशील पदार्थ आणण्यास सक्त मनाई आहे. आणि हा स्वतः इथं कॅमेरा घेऊन आलेला आहे. ए कट कर रे, तू काय डोक्यावर पडलाय चहापेक्षा किटली गरम? शाळा शिकला असताना एवढं तुला प्रश्न पडलं नसतं भावळाटा. इथं काय लिहिलंय? कॅमेरा आणण्यास मनाई आहे. झुंजारनं कॅमेरा आणण्यास मनाई असं लिहिलंय का? बरोबर आहे, बरोबर. चल तिकडे, चल. ए परत चालू कर. तर मी तुम्हाला घेऊन जातोय दुसऱ्या सूचना फलकाकडे. हा आहे दुसरा सूचना फलक, ज्याच्यावर लिहिलेला आहे आश्रमात पोलिसांना प्रवेश नाही. आता तुम्ही म्हणाल पोलिसांना का प्रवेश नाही? विचारा का, विचारा ना का. कॅमेरा आहे, प्रेक्षक नाही. सॉरी. तर मी सांगतो तुम्हाला का. हा आमचा आश्रम म्हणजे साक्षात देवाचं घर आहे. इथं भक्त त्यांच्या कल्याणासाठी येतात. मग इथं पोलिसांचं काय काम? इथं भक्त देवाशी संवाद साधतात. मग तिथं मोबाईलचं काय काम? म्हणून ह्या महत्वाच्या सूचनांचा फलक या ठिकाणी आश्रमाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला आहे. पण मग मी काय म्हणतो बॉस, समजा एखादी गाडी डायरेक्ट आत गेली तर मग आपण काय करायचं? ए अरे मग आपण कशाला आहे, आपण अडवायचा. आणि जर एखादा नाहीच ऐकला ना तर मग आडवा करायचा. काय आडवा करायचा? अरे बाकीच्यांना कराल की आडवं, पण जामकर साहेब त्यांना कसं आडवं करणार? कसं करणार? हे त्यांना बाबा बघून घेतील ना. बाबा बाबा कसं बघणार? कसं बघणार? कसं ते जामकर साहेब खुद्द आमदार मॅडमचं ऐकणार, ते बाबांचं काय ऐकतील? ते घुसणार आत. नाही नाही, अरे कालच तर जामदार बाईंनी आमकर साहेबांना त्याच्या मागच्या जमिनीतून कोणाचा तरी एक पाय आलाय. चला लवकर.
बाबा ते माग चला आता आपण ईश्वराचं भगवंताचं नामस्मरण करूयात. आपापले डोळे बंद करा आणि ईश्वराच्या चरणी लीन व्हा. आपल्या आश्रमाच्या मागे जमिनीतनं पाय बाहेर आल्यात. यांनी डेड बॉड्या बघितल्या, सगळं संपलं. आता लवकरात लवकर इथून निघावं लागेल. ए सर माग बाबा आले, सर माग. शरणम हृदयम. बघ की पाय आलाय जमिनीतनं बाहेर. बाबा अहो काय डाउनलोड काय हे कसला कोणाचा पाय आहे असला? होय की म्हणजे इथं माणसाचं बी पाय वाटत नाही. माणसाचं पाय असं रंगीबेरंगी नसतात की. हे काय माझं नाहीत बाबा. मला तर वाटतंय हा 100% कसला तरी चमत्कारच असला पाहिजे. 100%. बघा बाबा आता तुम्हीच सांगा हे पाय कोणाचा इथे. कुणाला तरी पुरल्यासारखं वाटतंय रे. बाबा 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 गुरु आहेत माझे. गुरु आहेत. चरण स्पर्श दिले त्यांनी मला. साक्षात्कार माझे गुरु आहेत पायाळू बाबा. गुरु पौर्णिमेला जी मी साधना केली होती त्याचं फळ मला मिळालं. तुम्ही मला दर्शन दिलं. माझा जन्म धन्य झाला गुरुजी. माझा जन्म धन्य झाला. हे गुरु आहेत माझे पायाळू महाराज. बाबा अहो पण हे पाळू बाबा तुम्हाला कुठे भेटले? स्वप्नातच त्यांनी मला दीक्षा दिली.